हो, तुम्हाला तर माहिती आहे आता लवकरच आपल्या घरी बाप्पांचे आगमन होणार आहे आणि त्याचीच इथे आम्ही तयारी करत होतो. सगळ्यात पहिले तर क्लीनिंग करायला घेतली, त्यानंतर डेकोरेशनचं काम करायला घेतलं. त्यानंतर मी दुसऱ्या दिवशी काहीच शूट केले नाही. डायरेक्ट बाप्पा ज्या दिवशी आले तेव्हाच शूट केलेलं आहे आणि बाप्पांची मूर्ती तर तुम्ही पाहू शकता. एवढी सुंदर होती ना, की असं वाटत होतं की त्यांना पाहतच राहावं. छान असं बाप्पांचं आगमनसुद्धा आपल्या घरी झालेलं आहे आणि खूप सुंदर असे आपले बाप्पा दिसत होते. त्यानंतर मग लगेच संध्याकाळी आमच्या घरी आम्ही प्रोग्राम ठेवला होता छोटासा जेवणाचा वगैरे आणि खूप सारे पाहुणे आले होते. त्यांच्यासोबत सुद्धा व्हिडिओ आणि क्लिप्स, फोटो वगैरे घेणं राहून गेलं होतं. सो त्या दिवशी माझा लूक हा असा काहीसा होता. मी कशी दिसते हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि त्याचबरोबर ताईंचा नवस होता त्यामुळे त्यांनी 1.25 किलोचा हा बाप्पासाठी मोदक आणला होता आणि छान असं मग त्यानंतर आम्ही आरती वगैरे करून घेतली. लंबोदर पीतांबर कणिवर वंदना शरचंड वक्रतुंड त्रिनेना रामाचा वर्तारे सगुणा संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना जय देव जय मंगलमूर्ती व श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे. आणि मग आरती करून झाल्यानंतर आज जिनूचा बर्थडे होता सो त्याचासुद्धा छोटंसं आम्ही सेलिब्रेशन केलं आहे केक कट करून आणि असा काहीसा माझा आजचा दिवस होता. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.